ठीक आहे. असं इमॅजिन करूया, की तुमचा एक मित्र आहे, जो दुसऱ्या देशातला किंवा दुसऱ्या कुठल्या राज्यातला आहे आणि तुम्हाला त्याच्याशी संवाद साधायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याची भाषा आली पाहिजे. तरच तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. तसंच कॉम्प्युटर जे आहे, जे मशीन आहे, त्याच्याबरोबर मला जर त्याला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील, त्याच्याशी मला बोलायचं असेल किंवा आपल्याला काय सांगायचं असेल, की मला ही गोष्ट करून दे, तर आपल्याला कॉम्प्युटरची भाषा यावी लागेल. तर प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे? जास्त डीपमध्ये नाही का मशीन लेवल वगैरे त्या लेवलला न जाता जास्त डीपमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे एक माध्यम आहे जेणेकरून मी कॉम्प्युटरशी संवाद साधू शकतो. तर मग जे बायनरी लँग्वेज असते ते ऍक्च्युली कॉम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते. पण आपण जे पायथन किंवा सी प्लस प्लस जावा ही लँग्वेज नंतर बायनरीमध्ये बॅकएंडला कन्व्हर्ट होते आणि ती जाते. पण बायनरी लँग्वेज डायरेक्ट आपण बोलू शकत नाही आणि ती खूप मोठी होईल. म्हणून प्रोग्रामिंग लँग्वेजेस इन्व्हेंट झाल्यात, की ज्या बॅकएंडला त्याचं कन्व्हर्जन बायनरी लँग्वेजला करतात आणि ती बायनरी लँग्वेज नंतर कॉम्प्युटरला जाते. तर पायथन जर बघितलं, आपण रिसेंट ट्रेंड जर बघितला, तर सगळ्यात मोस्ट पॉप्युलर, मोस्ट यूज केली जाणारी लँग्वेज जी आहे ती पायथन आहे. हे याला पण रिझन पण आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे पायथन एकदम कुठलीही गोष्ट आपल्याला जर टाईप करायची असेल, एखादी गोष्ट आपल्याला कॉम्प्युटरमधून एखादं लॉजिक आपल्याला लिहायचं असेल, तर पायथनचा जो कोड आहे तो सगळ्यात कमी लाईन्समध्ये आपण लिहू शकतो ॲज कम्पेअर टू जावा और सी, सी प्लस प्लस. आणि दुसरं म्हणजे ती आपण जसं नॉर्मल इंग्लिश वाचतो, लिहितो, त्याच सिंटॅक्समध्ये जवळपास पायथन आहे. त्यामुळे ती शिकायला एकदम सोपी आहे आणि एकदम क्लिअरली आपण लवकर ती शिकू शकतो आणि म्हणूनच ती रिसेंट डेजमध्ये जेव्हापासून डेटा सायन्स, मशीन लर्निंग, एआय वगैरे अशा गोष्टी आल्या, तर युजर्सला लँग्वेज शिकण्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाहीये. त्यांना कोर कन्सेप्ट्स किंवा डेटा सायन्स वगैरे हे शिकायचं. म्हणून बरेच जण पायथन यूज करायला लागलेत. आणि आता जर आपण बघितलं तर पायथनमध्ये भरपूर काही लायब्ररीज किंवा भरपूर काही सपोर्ट अवेलेबल आहे. म्हणून सर्वजण पायथनला प्रेफरन्स देतात. ॲज कम्पेअर टू एफिशियन्सी सी, सी प्लस प्लस किंवा जावा हे पायथनपेक्षा एफिशियन्सीमध्ये जास्त चांगला आहेत. कारण जर एखादा कोड लिहिला तर त्याची मेमरी किती आणि ती रन व्हायला किती वेळ लागतोय. तर त्याच्यामध्ये कदाचित जावा सी प्लस प्लस पुढे असतील, पण तो कोड लिहिण्यासाठी लागणाऱ्या लाईन्स किंवा ती मग शिकण्यासाठी माझा जाणारा टाइम हा जास्त जातो. मग त्या मेमरी किंवा ती गोष्ट जास्त गेली तरी चालेल, पण पायथन शिकून त्या गोष्टी पटकन आपण अचीव्ह करू शकतो. म्हणून बहुतेक जण पायथन शिकतात. आपण ऍक्च्युअल फर्स्ट टॉपिक पासून स्टार्ट करूया, की व्हेरिएबल्स. सो व्हॉट इज व्हेरिएबल्स? समजा आपण एक असं इमॅजिन करूया, की आपल्या घरात एकसारखे 10-15 बॉक्सेस आहेत आणि मला त्या प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत. तर काय करेल मी, एका बॉक्समध्ये नाही का समजा सगळ्या बुक्स ठेवेल आणि त्या बॉक्सला लेबल लिहिल की बुक्स. दुसऱ्या बॉक्समध्ये समजा सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या आणि त्याच्यावर लिहू शकतो आपण की इलेक्ट्रॉनिक्स. असं आपल्या वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण ठेवू शकतो. मग तसंच पायथनमध्ये जर मला काही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर करून ठेवायच्या असतील, समजा एखादी स्ट्रिंग आहे किंवा माझं नाव मला स्टोअर करायचं आहे किंवा काही नंबर स्टोअर करायचे, तर आपण काय करणार, एका बॉक्समध्ये त्या गोष्टी ठेवणार आणि त्याच्यावर नाव देणार. तर ते नाव म्हणजे व्हेरिएबल आणि जी बॉक्समध्ये आपण स्टोअर करतो ती मेमरी. तर त्या मेमरी बॅकएंडला कशी होतीये, काय होतीये त्याचं नाही का त्याच्यामध्ये पडण्याची गरज नाही. मेन असं आहे की त्या बॉक्सवर आपण जे नाव लिहू ते म्हणजे आपलं झालं व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये जे स्टोअर करू ती त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणू शकतो की a इक्वल टू 4. म्हणजे पायथनमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव लिहू शकतो. समजा आपण लिहिलं ABC इक्वल टू आणि त्याच्यासमोर जे काही मला त्याच्यामध्ये स्टोअर करायचंय ते आपण डायरेक्टली स्टोअर करू शकतो. मी स्टोअर केलं 1 2 3 आणि समजा रन केलं ABC 1 2 3 आणि जेव्हा आपण ABC प्रिंट करू, तर आपल्याला ते डायरेक्ट रिटर्न देईल ABCची जी काय व्हॅल्यू असेल 1 2 3 ती. तर इथं जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर दुसरी कोणती लँग्वेज असेल तर त्यासाठी व्हेरिएबल आधी डिक्लेअर करावा लागतो आणि व्हेरिएबलचा टाईप पण डिक्लेअर करावा लागतो. तर पायथनमध्ये टाईप वगैरे डिक्लेअर करायची काही गरज नाही. आपण डायरेक्टली व्हेरिएबल देऊ शकतो. पायथन बॅकएंडला ऑटोमॅटिक ते समजून घेतो की व्हेरिएबल काही नंबर आहे, का एखादी स्ट्रिंग आहे, का एखादी फ्लोट व्हॅल्यू आहे, किंवा एखादी बुलियन व्हॅल्यू आहे. आपण व्हेरिएबल जेव्हा डिक्लेअर करतो तेव्हा जर स्ट्रिंग असेल तर ती सिंगल कोट्स किंवा डबल कोट्स मध्ये आपण डिक्लेअर करतो.
समजा आता हा व्हेरिएबल आहे BCD इक्वल टू मी डायरेक्ट इथे पायथन नाही लिहू शकत. तर ही स्ट्रिंग मला एरर देईल. तर कुठली स्ट्रिंग असेल तर ती मला डिक्लेअर करण्यासाठी आयदर सिंगल कोट्स किंवा डबल कोट्समध्ये ती मला डिक्लेअर करावी लागते. नंबर्स आपण डायरेक्टली डिक्लेअर करू शकतो. फ्लोट व्हॅल्यू आपण डायरेक्ट डिक्लेअर करू शकतो. फ्लोट म्हणजे जी पॉईंटमध्ये व्हॅल्यूज असतात ती. आणि मल्टिपल व्हेरिएबल सुद्धा आपण एका लाईनमध्ये डिक्लेअर करू शकतो. जसं की इथं बघू शकतो आपण D, E, F इक्वल टू 10, आता ही स्ट्रिंग आहे आय एम लर्निंग पायथन आणि पुढची एक बुलियन व्हॅल्यू आहे ट्रू. ज्या बुलियन व्हॅल्यूज आहे त्याचं फर्स्ट जे असतं फर्स्ट लेटर ते नेहमी कॅपिटल असेल. ट्रूचं समजा T किंवा फॉल्सचं असेल तर F. इथं DEF डिक्लेअर केलं आणि आपण जेव्हा यातला D जेव्हा प्रिंट करू आपण तर ती फक्त D ची व्हॅल्यू जी 10 आहे ती प्रिंट होईल. तर आपण मल्टिपल व्हेरिएबल सुद्धा एका ह्याच्यात डिक्लेअर करू शकतो आणि त्यांना व्हॅल्यू असाइन करू शकतो किंवा 1 बाय 1 पण डिक्लेअर करू शकतो. आपण असं बघितलं पायथनमध्ये व्हेरिएबलचा टाईप डिक्लेअर करायची गरज नाही आणि इंडेंटेशन किंवा व्हाईट स्पेस जे आपण म्हणतो ते पायथनच्या सिंटेक्सचा एक भाग आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बाकीच्या लँग्वेजमध्ये जर बघितलं मी एखादा लूप लिहिला फॉर लूप किंवा व्हाईल लूप तर आपल्याला कर्ली ब्रेसेसमध्ये त्या लूपच्या आतमधला जो कोड आहे त्या ब्रेसेसमध्ये लिहावा लागतो. पण पायथनमध्ये त्याची काही गरज नाही. आपण फक्त स्टार्टिंगला थोडं इंडेंटेशन देतो. ते इंडेंटेशन काय आहे, व्हाईट स्पेस काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया जेव्हा आपण लूप्स वगैरे शिकणार आहोत. आता तेवढं लक्षात ठेवू की इंडेंटेशन किंवा व्हाईट स्पेस जे आहे त्या पायथनच्या कोडचा एक भाग आहे. तर फॉर एक्झाम्पल आता इथं आपण कोड स्टार्टिंग पासून लिहिला D इक्वल टू 4 आणि जर हे मी रन केलं तर ते रन होईल. पण याच्या स्टार्टिंगला मी जर D च्या आधी स्पेस दिला आणि रन केलं तिथं मला एरर देईल, रन होणार नाही. इथं स्टार्ट रेड मार्क आपल्याला दिसतोय आणि याच्या पुढच्या पण ज्या लाईन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतो. त्यामुळं याच्या खालचा जो कोड आहे हा जर मी इकडे लिहिला A इक्वल टू 1 तर हा रन होईल. पण याला पण इथं रेड मार्क दिसतोय. पण म्हणजे आता रन होताना हा रन होईल. पण जर आपण असं केलं A इक्वल टू 1 आणि खाली परत 2 स्पेस देऊन B इक्वल टू 2 तर आपल्याला हा एरर येतो, इंडेंटेशन एरर अनएक्सपेक्टेड इंडेंट. तर हा B इक्वल टू 2 आहे, हा वरच्याच लाईनीत त्याच्यासोबत असला पाहिजे तर तो त्याचा भाग समजू शकतो. इथं आपल्या मध्ये कुठला लूप नाहीये काय नाहीये म्हणून नेक्स्ट लाईन वरती आपण याला स्पेस देऊ शकत नाही. म्हणजे पायथन मध्ये जे स्पेस आहे तो पण एक सिंटॅक्सचाच भाग आहे. याच्या डिटेलमध्ये आपण बघूया कुठं स्पेसची गरज आहे, इंडेंटेशन कुठे द्यायचा कुठे नाही द्यायचा जेव्हा आपण लूप्स वगैरे शिकणार आहोत. आता जे व्हेरिएबल्स आपण बघितले त्याचं जे नेमिंग कन्व्हेन्शन आहेत त्याचे काही रूल्स आहेत. म्हणजे आता मला एक व्हेरिएबल लिहायचा आहे नेम इक्वल टू पायथन तर मी असं सिंपल देऊ शकतो. तर त्या व्हेरिएबलच्या नेम मध्ये A टू Z स्मॉल लेटर्स मध्ये किंवा कॅपिटल मध्ये A टू Z आपण यूज करू शकतो. डिजिट्स 0 to 9 यूज करू शकतो आणि अंडरस्कोर यूज करू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपण व्हेरिएबल नेम मध्ये यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आणि स्टार्टिंग पण आपण नंबरने करू शकत नाही. समजा आता नेम पायथनच्या ऐवजी आपण जर लिहिलं 5 नेम पायथन आणि हे जर रन केलं तिथं आपल्याला एरर येईल, इनव्हॅलिड डेसिमल इंटरव्हल. म्हणजे हा जो 5 आहे तो मी स्टार्टिंगला यूज करू शकत नाही जेव्हा व्हेरिएबलला नेम द्यायचं असतं तेव्हा. किंवा कोणतेही स्पेशल कॅरेक्टर मी यूज करू शकत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल n@ame आता मी याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर यूज केलं आणि हे जर रन केलं तर आपल्याला परत एरर येईल कारण आपण स्पेशल कॅरेक्टर यूज केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रिझर्व्ड कीवर्ड्स आहेत ते आपण यूज करू शकत नाही नेमिंगला. रिझर्व कीवर्ड्स काय आहेत? काही असे वर्ड्स आहेत पायथनमध्ये ज्याचं फंक्शन ऑलरेडी ठरलेलं आहे की हे वर्ड्स यूज केले की असं असं पायथनचं फंक्शन असणार आहे. ते वर्ड्स आपण व्हेरिएबल नेमला यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपण DEF यूज केलं, आपण एक ऑब्झर्व करू शकतो की याचा कलर पण चेंज झालेला आहे. DEF एक स्पेशल फंक्शनसाठी ऑलरेडी पायथनमध्ये बाय डिफॉल्ट असतं आणि हे जेव्हा आपण रन करेल तेव्हा परत इनव्हॅलिड सिंटॅक्स आपल्याला एरर येईल. त्यामुळं किंवा इथं आपण अजून एक एक्झाम्पल बघूया की जसं आपण मागाशी बघितलं तर ट्रू हे पण मी व्हेरिएबल नेम यूज करू शकत नाही.
म्हणजे रिझर्व्ड कीवर्ड आहे ते आपण यूज करू शकत नाही. कुठलंही स्पेशल कॅरेक्टर यूज करू शकत नाही. नंबरनी स्टार्ट होऊ शकत नाही. आणि इन जनरल ए टू झेड, कॅपिटल, स्मॉल, 0 to 9 आणि अंडरस्कोर आपण यूज करू शकतो. अंडरस्कोर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर असं केलं अंडरस्कोर ट्रू, तर हे रन होईल. मग अंडरस्कोर स्टार्टिंगला, एंडिंगला किंवा मध्ये कुठे आपण यूज करू शकतो. तर रिझर्व्ह कीवर्ड्स कोणते आहेत? तर हे सगळे रिझर्व्ह कीवर्ड आहे. म्हणजे फॉल्स, false, def, if, raise, none, delete, import, return, true, else if, in, try, and else, is, while, as, except, lambda, with, assert, finally, non, local, yield, break, for, not, class, from, or, continue, global आणि pass. हे टोटल सगळे रिझर्व्ड कीवर्ड्स आहेत जे आपण व्हेरिएबल नेमिंगसाठी यूज करू शकत नाही. गुगलवर टाकलं आपण जर रिझर्व्ड कीवर्ड्स इन पायथन, तर ही सगळी लिस्ट आपल्याला येईल. तर हे सगळं व्हेरिएबल्स बद्दल आहे. समजलं व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये काही डाऊट्स वगैरे काय? सिंपल आहे व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये काय असं विशेष असं वेगळं काय नाहीये. आपण नेमिंग कन्व्हेन्शन साठी ते सगळे रूल्स लक्षात ठेवू शकतो आणि डायरेक्ट व्हेरिएबल पुढे लिहू शकतो. नंतर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट्स. जर आपण एखादा प्रोग्राम लिहित असेल आणि तो प्रोग्राम जर उद्या जाऊन दुसरा कोणी यूज करणार असेल, तर त्याला कळायला पाहिजे की आपण कुठे काय यूज केलंय, ते प्रोग्राम कशासाठी आहे, कुठल्या लाईन वरती काय केलंय. यासाठी एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे आपण कमेंट्स ऍड करतो. तर हे कमेंट्स पायथन मध्ये कसं ऍड करू शकतो? तर सगळ्यात सिंपल आहे. एक सिंगल लाईनचं कमेंट असेल तर आपल्याला फक्त स्टार्टिंगला हॅश ऍड करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा प्रोग्राम लिहायचा आहे इथं आणि त्या प्रोग्रामचं तो प्रोग्राम कशासाठी आहे, तर आपण स्टार्टिंगला हॅश लिहिणार आणि त्याच्या पुढं तो प्रोग्राम कशासाठी आहे ते आपण लिहिणार. आणि मग काय होईल, जेव्हा पायथन हे जेव्हा रन करत असेल, जेव्हा त्याला हॅश सापडेल तर त्याच्या पुढचं सगळं तो इग्नोर करणार, कारण ती कमेंट आहे. मग हॅश आपण इन बिटवीन पण देऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एबीसी इक्वल टू 1 आणि त्याच्यानंतर हॅश घेऊन शकतो की आपण लिहू शकतो दिस इज एबीसी व्हॅल्यू. पायथन जेव्हा हे रन करेल तेव्हा एबीसी इक्वल टू 1 रन करेल, नंतर त्याला हॅश सापडेल. मग हॅश जेव्हा सापडेल तेव्हा त्याच्या समोरचं किंवा त्याच्या पुढचं त्या लाईन वरती, त्या सिंगल लाईन वरती तो सगळं इग्नोर करेल, कारण ती कमेंट आहे. मग आपण अशा लाईन वरती लाईनच्या स्टार्टिंगला पण देऊ शकतो, लाईनच्या मिडलला पण कमेंट देऊ शकतो. ही झाली सिंगल लाईन कमेंट. आपल्याला जर मल्टी लाईन म्हणजे आपल्याला भरपूर काय लिहायचं असेल आणि ते एका लाईनवर जर बसणार नसेल, आपल्याला मल्टी लाईन मध्ये कमेंट्स द्यायचे असतील, तर आपण त्या पण देऊ शकतो. तर मल्टी लाईन कमेंटसाठी आपण 3 वेळेला कोट्स यूज करतो, स्टार्टिंगला आणि एंडिंगला. आणि ह्या दोनच्या मध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण लाईन्स ऍड करू शकतो. ही आपली झाली मल्टी लाईन कमेंट. जिथं गरज आहे की आपल्याला प्रोग्रामचं पूर्ण डिस्क्रिप्शन लिहायचं आहे स्टार्टिंगला, तर आपण असं मल्टी लाईन मध्ये लिहू शकतो. तर कुठलं एका विशिष्ट ठिकाणी फक्त एका लाईनीत लिहायचं असेल तर आपण सिंगल लाईन मध्ये लिहू शकतो. आणि फॉर एक्झाम्पल आपण जर एखादा कोड लिहिला, ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 2 आणि सी इक्वल टू 3. मला ह्या तिन्ही लाईन्स नंतर कमेंट करायच्या आहेत. मला माझ्या प्रोग्राम मध्ये ह्या तिन्ही लाईन्स नको आहेत. आपण ह्या तिन्ही लाईन्स सिलेक्ट करू शकतो आणि नंतर कंट्रोल आणि शिफ्टच्या शेजारी जे फॉरवर्ड स्लॅश आहे, कंट्रोल फॉरवर्ड स्लॅश यूज करून तो शॉर्टकट आहे ज्याने आपण ह्या तिन्ही लाईन्स कमेंट होतील. आणि सेम शॉर्टकट परत जर आपण यूज केला तर तो कमांड निघून जाईल. तर असं आपण पटकन कुठली लाईन कमेंट करू शकतो. नंतर आपण कॉन्स्टंट्स बघूया. कुठलीही व्हॅल्यू असतील, कुठल्याही प्रोग्रामिंग मध्ये ही एक बेस्ट प्रॅक्टिस आहे की कुठली व्हॅल्यू असेल जी आपली पूर्ण प्रोग्राम मध्ये कॉन्स्टंटच राहणार असेल, जी चेंज कधी होणार नसेल, ती आपण शक्यतो अप्पर केस मध्ये लिहितो. समजा आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये एबीसी ची व्हॅल्यू 1 आहे, पण मला पूर्ण प्रोग्राम मध्ये एबीसी ची व्हॅल्यू 1च ठेवायची असेल, तर एबीसी इक्वल टू 1 आपण ह्याच बेस्ट प्रॅक्टिस आहे. स्मॉल लिहिलं तरी काही फरक नाही, पण जो कोणी प्रोग्राम नंतर बघतोय, वाचतोय, रीड करतोय, त्याला समजून जाईल की कॅपिटल लेटर्स मध्ये अशी व्हॅल्यू याला असाइन केली म्हणजे ती व्हॅल्यू पूर्ण प्रोग्राम मध्ये परत कुठे चेंज होणार नाही. त्यामुळे शक्यतो कॉन्स्टंट्स मध्ये आपण
जेव्हा जेव्हा कॉन्स्टन्ट्स असतील आपल्या प्रोग्राममध्ये तेव्हा आपण त्या अप्पर केसमध्ये लिहितो. जशी पायची व्हॅल्यू आहे, पाय इक्वल टू 3.14, तर ती अशी लिहिण्यापेक्षा आपण पी आय कॅपिटलमध्ये आपण अशी लिहिणार, जेणेकरून ते समजेल की ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे पूर्ण प्रोग्राममध्ये आपल्या. पायथनचं तुम्ही जर डेफिनेशन बघितलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट, एक लाईन अशी येते की पायथन इज डायनॅमिकली टाईप लँग्वेज. तर डायनॅमिकली टाईप लँग्वेज म्हणजे काय आणि स्टॅटिकली टाईप लँग्वेज म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. जर दुसरा प्रोग्राम असेल कुठला पण दुसऱ्या लँग्वेजमध्ये, जसं की जावामध्ये, तर त्यामध्ये आपल्याला असा सिंटॅक्स वापरावा लागतो जर एखादे व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू डिक्लेअर करायची असेल तर. तर INT म्हणजे इंटिजर स्पेस त्याचं नाव इक्वल टू 5, किंवा एखादी स्ट्रिंग लिहायची असेल तर आपल्याला आधी स्ट्रिंग लिहावं लागतं, नंतर त्याचं जे काही नाव असेल ते लिहावं लागतं आणि पुढे व्हॅल्यू लिहावी लागते आणि व्हॅल्यू झाल्यावर सेमीकोलन द्यावा लागतो. हे जावामध्ये. तर मग इथे आपण डिक्लेअर करतो की हे कुठल्या टाईपचं आहे आणि नंतर ती व्हॅल्यू पुढं एंटर करतो. तर पायथनमध्ये असं डिक्लेअर करायची गरज नाही. आपण जे काही लिहू व्हॅल्यू इक्वल टू जी काही व्हॅल्यू देऊ, ते पायथन ऑटोमॅटिकली एक्झिक्युशनमध्ये समजून जातं की ही स्ट्रिंग आहे किंवा ही नंबर आहे. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा आपण इथं बघितलं आपण की ABC इक्वल टू 1. मला आता ABCचा टाईप बघायचा आहे. तर मी डायरेक्ट असं प्रिंट करू शकतो, प्रिंट नंतर टाईप आणि ABC. तर हे क्लास इंटिजर आहे. तर हे पायथनने ऑटोमॅटिक त्याचं ते रन टाइम मध्ये समजून घेतलं की हा एबीसीचा जो टाईप आहे पुढे 1 असल्यामुळे इंटिजर आहे. तर आपण 1च्या जागी जर इथे समजा एखादं नाव देऊ पायथन. आता एबीसीचा टाईप कुठला झाला, स्ट्रिंग झाला, पण मी इथं काही डिक्लेअर केलं नाहीये की एबीसी स्ट्रिंग आहे किंवा इंटिजर आहे. आणि आपण आता हे रन करून बघूया. आपण बघू शकतो क्लास एसटीआर म्हणजे स्ट्रिंग. तेव्हा तिथं आपण आता दुसरी व्हॅल्यू घेऊया 4.0. हे रन करूया. तर हे लगेच फ्लोट झालं. म्हणजे पायथनची ही जी म्हणून की जो रन टाइम मध्ये टाईप त्याचा समजून घेतो आणि तसं ते पुढं प्रोग्राम रन होतो, त्यालाच आपण डायनॅमिकली टाईप म्हणतो. म्हणून त्याच्या जर आपण डेफिनेशन बघितली पायथनची, तर पायथन इज डायनॅमिकली टाईप लँग्वेज, म्हणून त्याला डायनॅमिकली टाईप लँग्वेज म्हणतात. तर ज्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला त्याचा टाईप डिक्लेअर करायची गरज नाही पडत, ते सगळ्या डायनॅमिकली टाईप लँग्वेज. आणि ज्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला स्टार्टिंगला त्याचा टाईप डिक्लेअर करावा लागतो, त्या स्टॅटिकली टाईप लँग्वेज, जसं की जावा किंवा आपण C++ बघू शकतो. तर पायथनमध्ये जे डेटा टाइप्स आहेत वेगवेगळे, ते आपण समजून घेऊया. डेटा टाइप्स म्हणजे काय, की जे आपण आता बघितले की त्याचा टाईप कुठला आहे. म्हणजे आपण कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जेव्हा एखादा डेटा देतो, तर तो डेटा बॅकएंडला वेगवेगळ्या टाईपमध्ये स्टोअर होतो. हे डेटा टाइप शिकणे का महत्वाचे आहेत, कारण नंतर जेव्हा आपण बघतो की प्रत्येक डेटा टाइपला एक वेगळ्या प्रकारचं मेमरी यूज होते. मग आपल्याला प्रोग्राम असा लिहायचा असतो की आपल्या कॉम्प्युटरची कमीत कमी मेमरी यूज होईल आणि तो लवकरात लवकर फास्ट आपल्याला रिझल्ट देईल. समजा एखादा मला प्रोग्राम लिहायचा आहे की मला 2 नंबरची ऍडिशन करायची आहे. मला 2 नंबरची ऍडिशन करून किती वेळाने पाहिजे, 1 सेकंदाने पाहिजे का 10 सेकंदाने पाहिजे, तर मला लवकरात लवकर पाहिजे. आणि फक्त लवकरात लवकर नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटरची मेमरी पण कमीत कमी गेली पाहिजे. समजा बॅकएंडला आपण बघितलं की बाईट्समध्ये त्या गोष्टी स्टोअर होतात. जर कॉम्प्युटरची मेमरी जास्त गेली तर मी एका वेळी काही लिमिटेड प्रोग्रामच एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून आपल्याला डेटा टाइप्स आपल्याला समजून घ्यायला लागतील, की हे डेटा टाइप्समध्ये आपण जेव्हा प्रोग्राम करतो तेव्हा आपल्याला समजलं पाहिजे की मी ह्या डेटा टाइप्समध्ये मी माझा प्रोग्राम लिहितोय. मग यातले कुठले डेटा टाइप्स एफिशियंट आहे, कुठले डेटा टाइप्स कमी मेमरी घेतात किंवा कुठले डेटा टाइप्स लवकर रिझल्ट देतात. ते आपण ते इन डिटेल जेव्हा जेव्हा शिकणार आहे तेव्हा तेव्हा आपण बघूयाच. पण कुठले डेटा टाइप्स असतात ते आपण समजून घेऊ. तर जेव्हा कधी आपण नंबर्स एंटर करतो तर नंबर्समध्ये हे डेटा टाइप्स असतात, इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. म्हणजे माझा आपण एक्झाम्पल बघूया. म्हणजे आपण लिहिलं a इक्वल टू 1, तर हा इंटिजर आहे. पण आपण हेच लिहिलं a इक्वल टू 1.0, तर हा फ्लोट आहे. जेव्हा जेव्हा मध्ये पॉईंट येईल तेव्हा तो फ्लोट होईल. आणि जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो म्हणजे AI प्लस, ज्याला 2 व्हॅल्यूज आपण म्हणतो,
AI प्लस बी किंवा AJ प्लस सी, ते सगळे कॉम्प्लेक्स नंबर. तर नंबर्समध्ये हे 3 डेटा टाइप्स येतात, इंटिजर, फ्लोट आणि कॉम्प्लेक्स. बुलियन म्हणजे आयदर ट्रू ऑर फॉल्स. समजा A इक्वल टू आपण असं पण लिहू शकतो, ट्रू, किंवा A ला आपण फॉल्सची व्हॅल्यू पण देऊ शकतो. हे बुलियन्स झाले. नंतर स्ट्रिंग म्हणजे आपण जे काही आता हेच फॉल्स जर आपण सिंगल कोट्स मध्ये झालं आणि आपण याचा टाईप बघूया आता. तर हा स्ट्रिंग आहे, कारण मी हे जे फॉल्स आहे हे सिंगल कोट्स मध्ये, मी ह्याच सिंगल कोट्स मध्ये जर नंबर जरी लिहिला तरी पण याचा टाईप कुठला असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे. मग जेव्हा सिंगल कोट्स येतो तेव्हा तो स्ट्रिंगच होऊन जातो. आणि हेच आपण जर आता इथे सिंगल कोट्स काढले तर हा आपला टाईप इंटिजर होऊन जाईल. म्हणजे मला जर स्ट्रिंग लिहायची असेल तर सिंगल कोट्स मध्ये ती डिक्लेअर करावं लागेल. आणि मला जर एकपेक्षा जास्त व्हॅल्यू द्यायचे तर आपण लिस्ट, टपल किंवा सेट्स किंवा डिक्शनरी पण लिहू शकतो. तर हे आपण इन डिटेल बघणार आहे, लिस्ट म्हणजे काय असतं, टपल काय असतं. एक एक्झाम्पल म्हणून फक्त आपण बघूया. तर 1,2,3 याची माझी ही जी लिस्ट आहे आणि याचा आपण टाईप बघूया. तर क्लास लिस्ट, हे जर मी ब्रॅकेट चेंज केले तर हा माझा सेट होतो. हेच आपण राऊंड ब्रॅकेट वापरले इथे, हे आपलं टपल होतं. आणि याला जर आपण की व्हॅल्यू पेअर मध्ये दिले, समजा A इक्वल टू 1, B इक्वल टू 2, C इक्वल टू 3, तर आपली ही डिक्शनरी झाली. म्हणजे लिस्ट काय, टपल्स काय, डिक्शनरी काय हे आपण इन डिटेल बघूया. पण आपण अशा प्रकारे मल्टिपल व्हॅल्यूज जर पास करायचे असेल तर लिस्ट मध्ये पास करू शकतो, टपल मध्ये करू शकतो, सेट मध्ये करू शकतो आणि डिक्शनरी मध्ये करू शकतो. सिंगल कोट्स मध्ये आपण किंवा डबल कोट्स मध्ये स्ट्रिंग पास करू शकतो. तर ट्रू फॉल्स जे बुलियन व्हॅल्यू होते डायरेक्टली पास करू शकतो आणि नंबर्स पण डायरेक्टली पास करू शकतो. म्हणजे इंटिजर असतील, फ्लोट असतील किंवा कॉम्प्लेक्स नंबर असतील. तर हे सगळे याचे डेटा टाइप्स झाले. तर आपण ऑपरेटर्स बघूया. ऑपरेटर्स म्हणजे ज्या व्हॅल्यू ज्या आपल्याला वेगवेगळे रिझल्ट देतात. आता सगळ्यात आधी अरिथमॅटिक ऑपरेटर्स. मला जर दोन गोष्टींचं ऍडिशन करायचं असेल आपण डायरेक्टली पायथन मध्ये ऍड करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं जसं लिहिलं आहे प्रिंट 5+1 आणि याला जेव्हा आपण रन करू तर डायरेक्ट आपल्याला 6 रिझल्ट देईल. आपण पाहिजे सिंगल किंवा मल्टिपल गोष्टी याच्यामध्ये डायरेक्टली प्रिंट करू शकतो. तर हा झाला आपला ऍडिशनचा ऑपरेटर, जो आपल्याला सगळ्या गोष्टी ऍड करून देतो. आता हे नंबर आहेत, इथं जर मी स्ट्रिंग पास केली, समजा फॉर एक्झाम्पल आपण 3 व्हॅल्यूज डिक्लेअर करू. A इक्वल टू समजा पायथन आणि B इक्वल टू जावा, आणि आपण जर खाली A प्लस बी केलं तर पायथन जावा हे असं ऍड होईल. जर नंबर असेल तर ते ऍडिशन होऊन दिसेल, जर स्ट्रिंग असेल तर ते कनेक्ट होऊन टोटल मध्ये आपल्याला खाली दिसेल. तर हे ऍडिशनचं ऑपरेटर झालं. तसंच मायनसचं आहे, सिम्पली आपण डायरेक्ट काही असेल तर मायनस करू शकतो. तर हा जो स्टार आहे, जो आपल्या याच्यावरती कीबोर्ड मध्ये 8 च्या वरती जो असेल तो आपण मल्टिप्लिकेशनला यूज करू शकतो. हे 5 इंटू 2 10, 10 इंटू समजा अजून करायचं असेल 10 इंटू 2 20, तर मल्टिप्लिकेशनला आपण हा सिम्बॉल यूज करतो. नंतर हा डिवाइडचा सिम्बॉल आहे, 10 डिवाइडेड बाय 2 5. आता इथे एक गोष्ट आपण जर ऑब्झर्व केली ते 5.0 आले. म्हणजे जेव्हा केव्हा आपण डिवाइडचा ऑपरेटर यूज करतो तर आपला जो रिझल्ट असतो तो फ्लोट मध्ये असतो. मग भलेही नाही का रिमाइंडर काय असो किंवा नसो, तर आपण असं केलं प्रिंट 20 डिवाइड बाय 3, तर 6 पॉईंट जे काय आहे ते. तर जेव्हा आपण डिवाइड करतो व्हॅल्यू रिमाइंडर 0 असेल किंवा दुसरा कोणताही असेल, नेहमी व्हॅल्यू आपली जी टाईप असते ती फ्लोट असते डिव्हिजन केल्यावरती. नंतर हा जो ऑपरेटर आहे
यांनी आपण डिवाइड केल्यावरती जी आपली मेन व्हॅल्यू असते, समजा आपण वरती प्रिंट 11 डिवाइड बाय 5, तर 2.2 ऑप्शन आहे, 2.2 असा आपला रिझल्ट येतो. तर त्याला 2 वेळा जर आपल्या मराठीत म्हणायचं तर भागाकार जातोय. तर जो मेन क्वेश्चन असतो तो आपल्याला प्रिंट होतो आणि रिमाइंडर इग्नोर होतो जर आपण हा सिम्बॉल यूज केला तर. तसंच हा डबल स्टार पण आहे. डबल स्टार म्हणजे रेस टू, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिंट 3 raised to 5 जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण डबल स्टार आणि 2 सॉरी 3 raised to 5 म्हणजे 3 into 3 into 3 into 3 5 वेळा. तर आपल्याला जी त्याची व्हॅल्यू आहे ती येऊ शकते. जर आपल्याला 10चा स्क्वेअर करायचा आहे आपण प्रिंट 10 डबल स्टार 2 10 raised to 2 आपल्याला ती व्हॅल्यू जाते. तर हे एखादी व्हॅल्यू रेस टू अनदर व्हॅल्यू साठी आपण हा सिम्बॉल यूज करतो. नंतर सेम एक्झाम्पल बघूया आपण. 11 डिवाइड बाय 5 केल्यानंतर आपला जो रिमाइंडर आहे तो 1 राहतो. म्हणजे 10 भागाकार जातो, शेवटी एक 1 राहतो. तर आपल्याला शेवटी राहिलेले रिमाइंडर जर पाहिजे असेल तर आपण हा मॉड्युलसचा सिम्बॉल यूज करतो. समजा इथे जर आपलं असेल की 13 डिवाइड बाय 5 तर आपल्याला 3 येतील. मग हे जे सगळे ऑपरेटर्स आहे हे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहे, कारण जे कॉमन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत ते आपण ह्या ऑपरेटर्सनी करतो. प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि हे पुढचे सगळे. तसंच मला जर एखादी व्हॅल्यू कोणातरी असाइन करायची असेल तर त्यासाठी आपण असाइनमेंट ऑपरेटर वापरतो. फॉर सिम्पल एक्झाम्पल इक्वल टू, म्हणजे आता ए इक्वल टू 5, बी इक्वल टू 6. मला बी ला एक व्हॅल्यू असाइन करायची जी आहे 6, मग त्याला आपण सिम्पली इक्वल टू वापरणार. हा एक असाइनमेंट ऑपरेटर आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं प्रोग्रामिंग मध्ये करावं लागतं की जसं की आता मला लिहायचंय ए इक्वल टू ए ची जी प्रिव्हियस व्हॅल्यू असेल तीच प्लस 2. तर आपण असं एवढं मोठं लिहिण्यापेक्षा असाइनमेंट ऑपरेटर आणि वरचा अरिथमॅटिक ऑपरेटर वापरून ते शॉर्टकट मध्ये आपण असं सुद्धा लिहू शकतो. तर हे लिहिल्याने काय होतं की तीच गोष्ट आपल्याला अजून काही मायक्रो सेकंड्स मध्ये फास्ट मध्ये कम्प्युट होते. फॉर एक्झाम्पल समजा आता आपल्याला हे कसं लक्षात ठेवायचं, ए इक्वल टू ए प्लस 2 करायचं असेल तर सिम्पली मधला ए काढून टाकायचा आणि इक्वल टू आणि प्लस इंटरचेंज करायचं, म्हणजे आपला मधला ए जाणार आणि इक्वल टू आणि प्लसच्या ऐवजी प्लस इक्वल टू होणार, म्हणजे इट इज सिमिलर टू ए इक्वल टू ए प्लस 2. तसंच ए इक्वल टू ए मायनस 2 असेल तर ए मायनस इक्वल टू 2, म्हणजे ह्या दोन्हीचा अर्थ सेमच होतो. आपण लाईव्ह करून बघूया म्हणजे अजून क्लिअर होईल. ए इक्वल टू 2 आणि मला ए ची व्हॅल्यू परत ए इक्वल टू ए प्लस 2, नंतर मी ए प्रिंट करतो. तर 4 आधी 2 आली आणि त्याला प्लस 2 केलं 4 आली. आणि हेच आपण आता बी मध्ये करू. बी इक्वल टू 2, बी वरचा हा जो ऑपरेटर, हा जो शॉर्टकट आपण बघितला, ह्या शॉर्टकटने आपण जर लिहिलं तर ते होणार बी प्लस इक्वल टू 2 आणि आता प्रिंट बी. तर ही पण 4 व्हॅल्यू आली. म्हणजे असं लिहिण्यापेक्षा एवढं मोठं आपण सिम्पली असं सुद्धा लिहू शकतो. जसं प्लस आहे तसं आपण डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन किंवा मॉड्युलस किंवा कुठल्याही अरिथमॅटिक साइन घेऊन ते आपण यूज करू शकतो. ते असाइनमेंट ऑपरेटर झालं. नंतर आपल्याकडं कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत. तर कंपॅरिझन ऑपरेटर्स कशासाठी, दोन गोष्टी कम्पेअर करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल 7 इक्वल टू 7 आहे का, तर आपण ते इक्वल टू इथं वापरू नाही शकत. तर ही बऱ्याचदा आपल्याला इथं आपला एरर येतो प्रोग्रामिंग मध्ये. तर मला चेक करायचंय की समजा प्रिंट 7 इक्वल टू 7 आणि मी जर रन केलं आपल्याला एरर येणार. 7 इक्वल टू 7 बरोबर आहे तर ट्रू आला पाहिजे, पण नाही. आपण इक्वल टू कोणता ऑपरेटर बघितलाय, असाइनमेंट. एखाद्या गोष्टीला जर कुठली व्हॅल्यू असाइन करायची असेल तर इक्वल टू वापरणार. हेच जर आपण प्रिंट ए इक्वल टू 7 केलं
तर ए इज इनव्हॅलिड, कारण ए वरती आपण डिफाईन नाही केलं. तर मला कुठल्याही गोष्टीचं कंपॅरिझन जेव्हा करायचं असेल तर तेव्हा मला 2 वेळा इक्वल टू वापरावं लागेल. म्हणजे आपण इथं डिक्लेअर करूया ए इक्वल टू 7, ए ची व्हॅल्यू 7 डिक्लेअर केली आणि नंतर मी हे चेक करतोय की ए ची व्हॅल्यू 7 आहे का. जेव्हा आपण कम्पेअर करतो, चेक करतो, तेव्हा आपण डबल इक्वल टू यूज करणार. म्हणून आपलं आउटपुट काय आलं? ट्रू. हा पहिल्याचं ट्रू आउटपुट आहे, हे दुसऱ्याचं ट्रू आलं आणि हे 4 इक्वल टू 3 हे फॉल्स आलं. म्हणजे मला जेव्हा कम्पेअर करायचं असेल तेव्हा मी दोनदा इक्वल टू यूज करणार, ना की एकदा. आणि जर आपल्याला नॉट इक्वल टू जर करायचं असेल तर आपण सिम्पली आधी एक एक्सक्लेमेटरी मार्क टाकतो एका इक्वल टूच्या ऐवजी. म्हणजे आता 7 नॉट इक्वल टू 7, तर हे काय देणार आपल्याला? फॉल्स. 4 नॉट इक्वल टू 3 हे ट्रू आहे, कारण 4 आणि 3 इक्वल नाहीये, 7 आणि 7 इक्वल आहेत. मग सिमिलर, ग्रेटर दॅन, लेस दॅन, तर हे सिम्बॉल लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन, इक्वल टू साठी. तर हे झाले कंपॅरिझन ऑपरेटर्स. इथपर्यंत कंपॅरिझन झाले. आयडेंटिटी ऑपरेटर्स. तर जेव्हा आपल्याला आता काय आहे, काही ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पायथॉन मध्ये एकदा डिक्लेअर केल्यानंतर चेंज करू शकतो, त्याला आपण म्युटेबल म्हणतो. आणि काही व्हॅल्यूज आहेत जे आपण चेंज करू शकत नाही, त्याला इम्युटेबल म्हणतो. तर आपण जे वरती डेटा टाइप्स बघितले त्याच्यामध्ये लिस्ट असेल, सेट असेल किंवा डिक्शनरी असेल, तर ह्या म्युटेबल आहे, ह्या चेंज होऊ शकतात. आणि इम्युटेबल म्हणजे ज्या चेंज होऊ शकत नाही, जसं इंटीजर. आता इंटीजर मध्ये जसं ए इक्वल टू 1, ए मध्ये 1 ची व्हॅल्यू स्टोअर झाली आहे आणि मी परत जर डिक्लेअर केलं ए इक्वल टू 2, तर हे रन होणार, ए मध्ये 2 ची व्हॅल्यू स्टोअर होणार. पण बॅकएंडला ए ला जे मेमरी लोकेशन असाइन झालंय ते तसंच राहणार आणि बी ला सॉरी, ए इक्वल टू 2, तर ह्या लाईन ऑफ कोडला एक वेगळं मेमरी लोकेशन असाइन होणार. त्यामुळं हे जे इंटीजर आहेत याची व्हॅल्यू चेंज होत नाही, जसं स्ट्रिंग, टपल, फ्रोझन सेट. तर हे काय आहेत, एक एक लिस्ट काय आहे, सेट काय, डिक्शनरी, आपण इन डिटेल बघूया. आता लक्षात ठेवण्यासाठी एवढंच ठेवू शकतो आपण की म्युटेबल म्हणजे जे चेंज होतात, इम्युटेबल म्हणजे जे चेंज होत नाही. म्युटेबल मध्ये लिस्ट, सेट आणि डिक्शनरी येतात. इम्युटेबल मध्ये जे चेंज होत नाही त्याच्यामध्ये इंटीजर, फ्लोट, स्ट्रिंग, टपल आणि फ्रोझन सेट येतात. तर याचा आपण एक एक्झाम्पल बघूया. ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बी ची 2 आहे. मला चेक करायचं आहे ए इज बी, हे जर आपण प्रिंट केलं तर आपल्याला जे आउटपुट येणार ते फॉल्स येणार. आता सी ला पण 2 केलं आणि ए इज सी केलं आपण, तर आपण रन करून बघू. तर ए ची 1 आहे, सी ची 2 आहे, ते पण आपल्याला फॉल्स येणार. आता मी जे सांगितलं, ए ची जी व्हॅल्यू आहे ती ह्या लोकेशनला स्टोअर झाली, त्याचा आपण आयडी काढला. नंतर आपण सी चा आयडी काढला. तसंच आपण अजून एक बघूया, प्रिंट आयडी ऑफ ए. ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि त्याचा आयडी मी प्रिंट करतोय. आणि आता समजा ए इक्वल टू आपण 7 देऊया आणि याची पण आयडी प्रिंट करूया. प्रिंट आयडी ऑफ ए. तर आपण हे दोन आयडी जर नीट बघितले तर 140162859532528, याचे 4 डिजिट आणि याचे 4 डिजिट वेगळे आहेत. भलेही मग आपण त्याचं नाव एच ठेवलं, म्हणजे असं झालं की आपण दोन वेगळे बॉक्स घेतले, एका बॉक्सला ए नाव दिलं आणि त्याच्या आतमध्ये 1 ठेवला, दुसरा एक बॉक्स घेतला त्याला पण एच नाव दिलं आणि त्याच्या आतमध्ये 7 ठेवला. या दोघांचे बॅकएंडला आयडीज वेगवेगळ्या आहेत, कारण एका बॉक्समध्ये आपण जेव्हा 1 ठेवला तर तो आपण चेंज करू शकत नाही, म्हणून इंटीजर जो आहे तो इम्युटेबल आहे, इट कॅनॉट बी चेंज. सेम विथ फ्लोट, स्ट्रिंग, टपल, फ्रोझन सेट. तर इथं पायथन मध्ये हा आपल्याला इथं काही एरर देणार नाही, पुढे कम्प्युट होत जाणार. कारण जो लेटेस्ट ए आहे, समजा आता इथं A1 आहे, A7 आहे आणि मी खाली परत ए प्रिंट केला, तर जी लेटेस्ट व्हॅल्यू आहे तो प्रिंट करणार, जी काय आहे 7. इथं आपल्याला हा एरर देणार नाही. पण काही असे वेगळे टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये तो एरर देईल, त्या टाइप्स आपण पुढे बघूया. पण आता समजण्यासाठी एवढं की मी एका बॉक्समध्ये जो एक बॉक्स घेतला, तो जर माझा इंटीजर असेल त्याच्यामध्ये 1 ठेवला, तो मी काढून परत चेंज करू शकत नाही, त्याचं नाव आपण चेंज करू शकत नाही, तो चेंज होऊ शकत नाही, म्हणून इम्युटेबल. आणि हा जो आपण ऑपरेटर बघतोय, आयडेंटिटी ऑपरेटर, तर तो म्युटेबल आहे का, इम्युटेबल आहे का, याच्यासाठी मोस्टली यूज करतात. जसं की ए इज बी, ट्रू ऑर फॉल्स, ए इज सी,
ट्रू ऑर फॉल्स. जसं इज आहे तसंच इज नॉट आहे. हे जर इजच्या जागी आपण इज नॉट केलं तर हे आपल्याला ट्रू देईल, कारण ए इज नॉट बी हे ट्रू आहे. हा, जसं की आता आपण बघू शकतो ही लिस्ट आहे आणि लिस्ट आपण प्रिंट केली, नंतर लिस्टचा आयडी पण प्रिंट केला आणि ह्याच लिस्टमध्ये आपण 4 ऍड केला. आपण आपण बघितलं 1 2 3 ची एक लिस्ट आहे, तिचा आपण आयडी प्रिंट केला आणि सेम लिस्टमध्ये, आता याचं नाव आपण LST दिले, सेम लिस्टमध्ये आपण 4 अपेंड केला, म्हणजे 4 त्याच्यामध्ये ऍड केला आणि परत लिस्ट प्रिंट केली तर 1 2 3 4 झाली आणि ह्या दोघांचा आयडी आपण जर चेक केला तर आयडी सेम आहे. म्हणजे आपली लिस्ट काय आहे, म्युटेबल आहे. लिस्ट आपण चेंज करू शकतो, ती त्याच ठिकाणी राहते. म्हणजे एक बॉक्स आहे ज्याला आपण LST नाव दिलं, त्या बॉक्सचा टाईप लिस्ट झाला आणि त्याच्यामध्ये आपण 1 2 3 एलिमेंट्स टाकले. तर सेम बॉक्समध्ये आपण परत 4 एलिमेंट टाकू शकतो किंवा त्यातला एखादा एलिमेंट काढू शकतो. तो बॉक्स सेम राहणार, म्हणजे ती मेमरी लोकेशन कॉम्प्युटरच्या बॅकएंडला सेम राहणार, म्हणून त्याचा आयडी आपण तर चेक केलं की तो सेम आहे आणि म्हणून ती जी लिस्ट आहे, तो डेटा टाईप जो आहे तो म्युटेबल आहे, म्हणजे तो आपण चेंज करू शकतो. सेम विथ सेट अँड डिक्शनरी. पण इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, टपल आणि फ्रोझन सेट आपण चेंज करू शकत नाही, म्हणून ते इम्युटेबल आहेत. आपण आतापर्यंत जेवढं शिकलो आहोत त्याच्यावरती काही थोडे प्रोग्राम्स रन करूयात, म्हणजे आणि याच्याच रिलेटेड हे जे प्रोग्राम्स असतील त्याच्याच रिलेटेड असाइनमेंट्स असतील आजच्या लर्निंग वरती. तर पहिला एक प्रोग्राम, समजा सिंपल प्रोग्राम बघूया की मला सेंटीमीटर्सचं इंचमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि माझं हे दिलंय 1 सेंटीमीटर इक्वल टू 0.3937 इंच. तर आपण आधी सेंटीमीटर डिक्लेअर करू की सेंटीमीटर 5, प्रोग्राममध्ये असलेले कन्वर्ट 5 सेंटीमीटर इंटू इंचेस. तर इंचेसमध्ये कन्वर्ट करताना आपण सिम्पली इक्वल टू सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय, तर हा मल्टिप्लिकेशनचा ऑपरेटर आपण जो बघितलाय तो आपण यूज करणार आणि पुढे जे काय आहे ते लिहिणार आणि शेवटी इंचला प्रिंट करणार. आपल्याला आन्सर येईल. एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काय असं वेगळं काय नाही. सिंपल जसं आपण कॅल्क्युलेटरवर मल्टिप्लाय करतो तसं फक्त प्रोग्राममध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे. मग ते कसं करायचं, काय करायचं, यासाठी आधी सेंटीमीटर्स एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आपण, त्याला इक्वल टू 5 केलं, जे आपल्याला इथं सांगितलं आहे प्रोग्राममध्ये. नंतर इंचेसचा दुसरा व्हेरिएबल घेतला, त्याला काय केलं, सेंटीमीटर्सला मल्टिप्लाय केलं, जे काही कन्वर्जन रेट दिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि इंचेस नंतर प्रिंट केलेला आहे. एकदम सिंपल आहे. आता असंच अजून एक लॉजिकल प्रोग्राम बघूया की समजा एका वर्षामध्ये 365 दिवस, एका दिवसात 24 तास, एका तासामध्ये 3600 सेकंद असं असेल, तर एका वर्षामध्ये किती सेकंड्स आहे. तर हा आपला क्वेश्चन आहे प्रोग्रामचा. तो आपण कसा सिम्पली सॉल्व्ह करू शकतो, सेकंड्स इक्वल टू 24 इंटू 365 इंटू 3600, हे सिम्पल मल्टिप्लाय करू शकतो आणि ते सेकंड्स आपण प्रिंट करू शकतो. ह्या दोन्ही प्रोग्राम्स हे होतं की आपल्याला जे आपण ऑपरेटर्स वरचे बघितले, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, ते आपण डायरेक्टली यूज करू शकतो आणि प्रिंट करू शकतो. तर ह्या सगळ्यांमध्ये एक जे आपण बघितलं ते म्हणजे सिंपल प्रिंट. मला कुठली गोष्ट जेव्हा प्रिंट करायची असेल, तर ए इक्वल टू 1, मला ए प्रिंट करायचं असेल तर त्याला सिंपल सिंटॅक्स आहे प्रिंट, आणि नंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला जे काही प्रिंट करायचे ते आपण व्हॅल्यू टाकू शकतो. तो 1 प्रिंट झाला. मला जर प्रिंट एखादी स्ट्रिंग डायरेक्ट जर प्रिंट करायची असेल तर ह्या राऊंड ब्रॅकेट्स मध्येच मी आपण सिंगल कोट्स यूज करू शकतो आणि आपण ती स्ट्रिंग प्रिंट करू शकतो. इथं जर आपण सिंगल कोट यूज नाही केले, प्रिंट पायथन, तर काय होईल, पायथन हा तो काय समजेल, एखादा व्हेरिएबल समजेल, कारण याला सिंगल कोट्स नाही आणि पायथन नावाचा व्हेरिएबल आपण वरती डिक्लेअर केला नाही, म्हणून तो एरर देणार की नेम पायथन इज नॉट डिफाईन्ड. हे जर आपण पायथन जर वरती डिक्लेअर केलं, पायथन इक्वल टू 2 आणि हे जर रन केलं तर ते विदाउट एनी एरर रन होईल. म्हणजे प्रिंटचा जो सिंटॅक्स आपल्याला यूज करायचा असेल तर आपण सिम्पली प्रिंट लिहिणार आणि पुढे राऊंड ब्रॅकेटमध्ये जे काय असेल ते आपण लिहिणार. तो प्रिंट हा आपण ज्याच्यावर होवर केलं तर आपल्याला इथे दिसेल, हा एक बिल्ट इन फंक्शन आहे. असे पायथनमध्ये बरेचसे बिल्ट इन फंक्शन्स आहेत, जसे जसे आपण येतील तसे आपण बघूया. प्रिंट हा फंक्शन काही प्रिंट करण्यासाठी यूज करू शकतो. तर हे आपलं
आपण आज एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या आहेत. तर ह्या पूर्ण बेसिक्समध्ये काही डाउट्स, प्रॉब्लेम्स